नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. सईची कस्टडी ही मुक्ता व सागरकडे आलेली असते. त्यामुळे ते दोघेही व सगळेच खूप खुश असतात. पण सावनी मात्र खूपच भडकलेली असते. सावनी मुक्ताला भेटते आणि मुक्तावरती ओरडत म्हणते, काय सॉलिड दगा दिलास ग तू. मी तुझ्यावरती इतका आंधळा विश्वास केला आणि तू माझ्या पाठीवरती वार केलास, मला मूर्ख बनवलंस. मुक्ता म्हणत असते, वार वगैरे हे कुठले मोठे शब्द वापरताय. मी हे सगळं फक्त सईसाठी केलं. पण सावनी मात्र खूपच भडकलेली असते. ती मुक्तावरती ओरडत म्हणते, सईचं नाव तुझ्या तोंडून घेऊ नको आणि सईला मध्ये घेऊन वार करणं बंद कर मुक्ता गोखले. तर सावनी लगेच म्हणते, तू आता मुक्ता गोखले नाही तर तू मुक्ता कोळी झालीस ना. सागर माझा एकेकाळीचा नवरा होता. तू माझा नवराही माझ्यापासून हिरावून घेतला आणि माझी मुलगी सुद्धा. सईची आई म्हणून मिरवणार तू आणि सागरची बायको म्हणून मिरवणार. तू माझं अख्खं नशीबच चोरलंस. मुक्ता मात्र सावणीला समजावत सांगू लागते, तुम्हाला राग आला हे मी समजू शकतो, पण सईचा एकटेपणा दूर करण्यासाठी केलं. सावणी मात्र ओरडत म्हणते, सईचा एकटेपणा की तुझा एकटेपणा. तू आई होऊ शकत नाहीस ना, म्हणून तू हा प्लॅन केलास. पण तुझा हा मस्त प्लॅन वर्क झाला. तुला आवडणाऱ्या त्याच्या मुलीसकट तुझ्या हाती लागला. खरं तर आमच्या सगळ्यांमध्ये तुझा प्लॅन सगळ्यात बेस्ट होता. म्हणजेच मी, सागर, हर्षवर्धन आम्ही तिघांनी तुझ्याकडनं धडे घेतले पाहिजे. कमाल आहेस तू मुक्ता. ती मगर असते ना तशी आहेस तू, थंड रक्ताची आणि थंड डोक्याची. फार धावाधाव करत नाही प्राणी. समोरचा आपल्या जाळ्यात कधी अडकतो याची वाट बघायची आणि एकदा का अडकला मग झडप घालायची. तू त्या प्राण्यासारखी आहेस. सावनी मुक्तावरती मात्र खूपच चिडते. मुक्ता ही एकही शब्द न बोलता सावनीचे सगळं बोलणं ऐकून घेत असते. त्यानंतर इकडे दुसरीकडे सईची कस्टडी ही मुक्ताकडे आली. त्यामुळे माधवी व मिहिका या दोघी खूप खुश असतात. तर माधवी स्वामींचे आभार मानत त्यांना म्हणत असते, की आता सगळंच गोड झालंय. आता माझी मुक्ता खऱ्या अर्थाने आई झालीये. मिहिकाही स्वामींचे आभार मानत असते आणि मिहिका म्हणते, खरंच स्वामी तुमचे खूप खूप आभार. आता मुक्ताताईच्या आयुष्यातला हा आनंद परमनंटली राहू दे. सई येणार त्यामुळे माधवी व मिहिका या दोघीही नारळाच्या वड्या करायला लागतात. त्यानंतर इकडे दुसरीकडे सावनीच्या या सगळ्या बोलण्यावरती मुक्ता उत्तर देत म्हणते, अहो हे उपकार वगैरे काय बोलताय तुम्ही. हे सईला फक्त प्रेम मिळावं यासाठी मी हे सगळं करत होते आणि यात माझ्याकडे दोनच पर्याय होते. एक तुम्ही होता आणि दुसरे सागर, त्याचं घर आणि त्याच्या घरातली माणसं. आणि मला सागरच्या घरात सई जास्त आनंदात राहील असं वाटलं, कारण मी तर तिच्या डोळ्यात फक्त आनंद शोधत होते. त्याच्या घरात ती आनंदी राहण्याची कारणं जास्त आहेत, एवढंच कारण आहे, म्हणून मी त्याच्याबरोबर लग्न करण्यासाठी होकार दिला. सावणी मात्र मुक्ताच्या सगळ्या बोलण्यावरती म्हणते, एका बाळाला त्याच्या आईपासून तोडणं हे कधीच बरोबर होऊ शकत नाही. तू आई होऊ शकत नाहीस ना, म्हणून दुसरीला सुद्धा त्याचं सुख दिलं नाही तू. तेवढ्यात तिथे मागणं इंद्रा येते आणि इंद्राने सावणीचं हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. सावणी मात्र मुक्तावरती ओढत म्हणत असते, माझ्या मुलीला तू माझ्यापासून दूर केलं, तू कधीच सुखी राहणार नाही. तुला कधीच सुख लाभणार नाही, ना संसाराचं ना आईपणाचं. सावणीचं हे बोलणं ऐकताच इंद्राला तिचा खूप राग येतो आणि लगेच इंद्रा सावनीवरती ओढत म्हणते, काय बोलतीयस ग तू हे सगळं. गप ऐकून घेणारी ती आता मुक्ता गोखले राहिलेली नाहीये, ती आता मुक्ता कोळी आहे. आमची सून आहे, माझ्या सागरची बायको आणि आमच्या सईची आई आहे. तू कोण आहेस तिला बोलणारी. आणि तू कोणीच नाहीयेस. जर माझ्या सुनेचं नाव घेतलं ना तुझ्या तोंडात तर जीभ काढून हातात देईल. समजतेस कोण तू स्वतःला. तिची अक्कल काढतेस तू. तिने तुझ्या पोरीला हिसकावून घेतलंस म्हणती. तुला जरा जरी शरम असेल तर मागचं आठव. आत्ता सईसाठी एवढी काळजी दाखवतेस का तू. 6 महिन्याची असताना सोडून गेली होतीस तू तिला. या इंद्रा कोळीने सांभाळलं तिला. आता सईला माझ्यासारखी कोण सांभाळेल ना. तर ही एकच पोरगी आहे. पोरं कशी सांभाळायची, कशी मोठी करायची हे माहितीये का तुला. हॉस्टेलमध्ये टाकलं की झाली मोठी. जा आता निघ इथून. तुझ्या 6 फुटी बैलाला घेऊन जा आणि माझ्या सईचं सगळं सामान घेऊन ये. इंद्राचं हे सगळं बोलणं ऐकताच सावणी खूप घाबरलेली असते. इंद्रा सावणीला तिथनं काढून देते. सावणी गेल्यानंतर इंद्रा मुक्ताला म्हणते, काय ग तू मुकी आहेस की जीभ गहाण ठेवली. तिचं बोलणं कशाला ऐकून घेतलंस एवढं. माझ्या पोराशी भांडायला त्या न्यूज चॅनलच्या ऑफिसमध्ये गेली होतीस ना, तर आता का नाही बोललीस. तू चेहऱ्यावरनं लई भोळी दिसतेस. तशी हाय की नाही हे नाही माहिती, पण एक बाई आहेस तू. आता आई झालीस. आपल्या आईपणावरती कोणी जर बोललं ना तर ऐकून घ्यायचं नाही. आपली लढाई आपण स्वतः लढायची. तर मुक्ता इंद्राला म्हणू लागते, त्या म्हणत होत्या की त्यांना मी त्यांच्या मुलीपासून दूर केलं तर आता मला कधीच सुख लाभणार नाही. इंद्रा म्हणते, ती बोललीस आणि तू ऐकलंस. अगं तिच्या त्या 6 फुटी बैलाला सागरला जिरवायचं होतं म्हणून हे खेळ मांडला तिने. तिला सई नकोच होती. त्या बैलाला खुश करण्यासाठी हा खेळ मांडला तिने.
अगं माणसं वळखायला शिक. या सावडीनं स्वतःच्या पैशासाठी संसार उद्ध्वस्त केलाय. इंद्रा मुक्ताला धीर देत म्हणत असते, आता तू सईची आई आहेस हे कोर्टानेही मान्य केलंय. पोरासाठी वाघीण सुद्धा व्हावं लागतं. आता परत ती बिलंदर मांजर आली ना तर वाघिणीची नखं बाहेर काढ. आता घरी जा आणि सईच्या येण्याच्या तयारीला लागा. तोपर्यंत मी इथलं निपटून येते. अशी तयारी कर की माझी चिंबोरी एकदम खुशच झाली पाहिजे. तर इंद्रा तिथनं निघून जाते. तर इकडे मुक्ता या सगळ्या गोष्टीतनं बाहेर येते आणि आनंदी होत घरी जायला निघते. त्यानंतर इकडे दुसरीकडे सई येणार म्हणून सगळेच खूप तयारी करत असतात. तर मुक्ता किचनमध्ये असते. तेवढ्यात बापू मुक्ताकडे येतात आणि मुक्ताला गाजरं देत म्हणतात, हे घे सुनबाई गाजरं. तर स्वाती विचारते, गाजरं कशासाठी? मुक्ता सांगू लागते, सईला गाजराचा हलवा खूप आवडतो. म्हटलं सीझन आहे तर बनवूयात. बापू मात्र सगळ्यांनाच म्हणतात की पटपट आवरा, सई यायची वेळ झालीये. तेवढ्यात लगेच कोमलच्या मोबाईलची रिंग वाजते. कोमल म्हणते, यायची वेळ नाही झाली तर सई आलीये. मी मम्मीला म्हणाले होते की मिस कॉल दे. मम्मीचा मिस कॉल आलाय. सगळेच सईकडे जायला लागतात. तर बापू सगळ्यांना थांबवत म्हणतात, कोणी खाली नाही जायचं. सईला घेण्यासाठी सुनबाई एकटी जाईल. तर मुक्ता लगेच खाली यायला निघते. इकडे दुसरीकडे सागर ही सईची बाहेर वाटच पाहत असतो. सई गाडीतनं उतरते आणि सागरला पाहता लगेच त्याला प्रेमाने मिठी मारते. तेवढ्यात मागणं लगेच मुक्ताही येते. मुक्ताला पाहता देखील सई ही प्रेमाने तिला मिठी मारते. इंद्रा सईचं सामान घेऊन येते. मुक्ता व माधवी या दोघीही सईला तिच्या घरी घेऊन जातात. त्यानंतर इकडे सागर हर्षवर्धन व सावनीकडे येतो. सागर हर्षवर्धनला म्हणतो, तुला म्हणालो होतो मी की स्वतः तू माझ्या मुलीला माझ्या घरी घेऊन येशील. आलास ना? आता तुझ्या गर्लफ्रेंडला घे आणि निघ इथून, कारण तुझ्या या खटाराने माझ्या सोसायटीचा रस्ता ब्लॉक केलाय. हर्षवर्धन मात्र सागरला म्हणतो, फार मजा येत असेल ना तुला? चांगलं खायची सवय नसणाऱ्या माणसाला हेल्दी फूड खाण्याची सवय नसते. सागर लगेच म्हणतो, अगदी तुझ्यासारखं, कारण तुला बॅक टू बॅक हरायची सवय लागलीये. हर्षवर्धन म्हणतो, सई तुला मिळाली म्हणजे तू जिंकलास असं वाटतंय का तुला? तर सागर म्हणतो, हो मला अगदी असंच वाटतंय. सई मिळाली म्हणजे मी अख्खं जग जिंकलोय. हर्षवर्धन मात्र म्हणतो, आज मी बोलतोय आणि उद्या अख्खं जग बोलेल. जी मुलगी तुला सईचा बाप म्हणून घ्यायच्या लायकीचं समजत नाही, जी मुलगी तुझा कमीपणा शोधायची संधी शोधत असते, त्या मुलीशी लग्न केलंस तू. हे लग्न तू बिझनेस डील साठी केलं, पण यास तुझा फायदा आहे की मूर्खपणा आहे याचा सेन्स तुला कधीच नाही येणार. तेवढ्यात तिथं मागणं मुक्ताही आलेली असते आणि ती हर्षवर्धन व सागरचं बोलणं ऐकत असते. हर्षवर्धन सागरला म्हणत असतो, तू जिच्याशी लग्न केलंय ती तुझा तिरस्कार करते. आता सई तुमच्या दोघांची भांडणं बघत मोठी होणार आहे. हर्षवर्धनचं हे सगळं बोलणं ऐकताच सागर उत्तर देत म्हणतो, तुला असं वाटतंय की मी अशा मुलीशी लग्न केलं जी माझ्यावरती प्रेम नाही करत, मला सईचा बाप असण्याच्या लायकीचं समजत नाही, माझा तिरस्कार करते. सो आमच्यात काय नाहीये, यापेक्षा काय आहे हे माहितीये? आनंद. सगळं होतं माझ्याकडे, पण माझ्या मुलीचं बालपण आणि माझ्या घराचं घरपण नव्हतं. जिच्याशी मी लग्न केलंय तीच या दोन्ही गोष्टी मिळवून देईन मला. सईच्या खऱ्या आईपेक्षा लाख पटीने चांगली आहे ती. याला म्हणतात नफा. एक वेळ अशी होती की तू माझं सगळं हिसकावून घेतलं होतंस. आता तू स्वतःच्या हाताने ते सगळं परत करायला आलायस. मला माझी सई परत करायला आलायस. बाकी मला सगळं मिळालंय. हर्षवर्धन सागरवरती ओढत म्हणतो, कुठून आला हा ॲटिट्यूड? या मुलीशी लग्न करून? तर सागर लगेच हर्षवर्धनवरती ओढत म्हणतो, तोंड सांभाळून बोलायचं. बायको आहे ती माझी. ज्या मुलीला तू ती मुलगी म्हणतोस ना, ती मुक्ता सागर कोळी आहे. सागर कोळीची बायको. सागरचं हे सगळं बोलणं मुक्ता आश्चर्याने ऐकत असते. तुला माहिती का, लग्न करण्यासाठी हिंमत लागते आणि ते सगळं माझ्यात आहे. मी फक्त माझा नाही तर तिचाही विचार केलाय. सागर सावणीला म्हणतो, तू ना इथली राहिलीस ना तिथली, आणि आता मला टक्कर देण्याची हिंमत ही तुझ्यात राहिलेली नाहीये. आता बिझनेस असो किंवा सई, हे सगळं मी जिंकलंय. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, सई जेवण करत असताना सागर तेथेच असतो. तर सागरला पाहता सई मुक्ताला म्हणते, मुक्ताई आता तू पप्पाला घास भरव. खाऊ घालण्यासाठी ते दोघीही नकार देत असतात. तर सई म्हणते, जर मुक्ताई तू जर पप्पाला घास नाही भरवला तर मी खाणार नाही. सईचं हे सगळं बोलणं ऐकताच मुक्ता लगेच सागरला घास भरवते. हे सगळं पाहता सईला खूप आनंद होतो. त्यानंतर पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.